परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम बांधवांना माझा मानाचा दिवशी तुम्हाला संवाद बैठक घ्यायची सांगितली. तुम्ही तर सगळ्या महाराष्ट्राचा रेकॉर्ड तोडून विराट सभाच घेतली. परळीकरांचे मनापासून महाराष्ट्रातल्या बांधवांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो. मायबापा, आपली लढाई काही चुकीची नाहीये. कशाचं काय रे कोपऱ्यात काय आवाज बंद करा मधले लगेच. हे खाली बसतो आरडा वाजू नको ती शिट्टी काढ तोंडातली. गोंधळ करू नका विनाकारण. समाजाचा कार्यक्रम आहे, समाजाच्या हिताचा. हा राजकीय कार्यक्रम नाही, पुढं नाही पुढे यायची सगळं. हा समाजाच्या लेकरांच्या न्यायाचा कार्यक्रम आहे. इथं का आरडाओरडा करायला नाही आले तुम्ही. इथं आपले लेकर आणि त्यांना कसा न्याय मिळाला आणि ते कसे मोठे होतील यासाठी हा संघर्ष सुरू आहे. आपली न जिंकणारी लढाई आपण जिंकत आणली. या कोपऱ्यातले आरडा बंद करा तुम्ही. दुसऱ्या वेळेस सांगणार नाही मग नीट. मला 10च्या आत कार्यक्रम उरकायचा, कारण मी कायद्याचा आणि आदर्श आचारसंहितेचा मान सन्मान सुद्धा करतो. 10च्या आत कार्यक्रम उरकायचा आणि मान्य न्यायालयाने आज जे काय नियम सांगितले त्याच्याही अधीन राहून मी काम करणार, पण सुट्टी नाही. वाटेल त्या संघर्षाला तोंड द्यायची माझी तयारी. माझ्या लेकरांना, माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी हा संघर्ष सुरू आहे. मी लवकरच आलो असतो, पण मला कुंकुणाला मिळत नाही लागलं. इकडून म्हणलं रस्ता खराब आहे, कुंकुणाला येड्या बाबळीनी. मी आता जाताना बघतो ना, खरंच इकडून रस्ता नव्हता का. मला मुद्दाम कुंकुण आणलं. मला राजकारण करायचं तवा जो कोणी विरोध करतो त्यालाच मी विरोध करतो, कोणाला नाही करत. मग तो कुणी असो या महाराष्ट्राला सोडित नाही म्हणजे नाही, कुणी बी असो. भीती काय असते आपल्याला माहितच नाही, पण कोणालाही बळच त्रास देत नाही, अंगावर कोण घेत. माझी फक्त या परळी नगरीतून सरकारला आणि गृहमंत्र्यांना विनंती शब्द मी पहिल्यांदा वापरलाय या 20 दिवसात. खोटे गुन्हे करायचे थांबवा. सामाजिक बोर्ड लावण्याचा आम्हाला अधिकार आहे, त्या बोर्डावरती काही नाहीये. त्याच्याबद्दल मान्य न्यायालयात आम्ही जाणार आहे. मराठ्यांना आपल्याला कुणी न्याय नाही दिला, मान्य न्यायालय आपल्याला न्याय देईन. आपला न्यायालयावरती विश्वास आहे. आणि या राज्यात बैठका पण नाही घ्यायच्या का? मी काय चूक केली? मी अशी काय चूक केली? इमानदारीनं माझ्या समाज बांधवांचा मी प्रश्न मांडतो, ही चूक केली का? मी निष्ठा, माझ्या समाज बांधवांवरती माझी निष्ठा आहे. मी समाजाला दैवत मानतो. मी कोणाला फुटतही नाही, मॅनेज बी होत नाही. कारण मला गोरगरिबांच्या लेकरांचा आक्रोश, माझ्या समाजाचा आक्रोश मला नाही सहन होत.
मी काय कमावण्यासाठी नाही इथं आलो. माझे लेकर आक्रोश करतायत, माझे गोरगरीब समाजाचे लेकर न्यायासाठी टाळं फोडतायत. मी सगळ्या नियमाच्या अधीन राहून आमरण उपोषण करतो. तर ही मंडप काढण्याची भाषा, आम्ही जे शिपे लावली त्यावरती गुन्हे दाखल करणे. 4 महिन्यापूर्वी वाजू नको ते बंद कर, बसल्या बसल्या तिथं काही कुठं नाही करतो. लईच खोडीचे पोटे. मुंबईला असंच केलं. कोणत्या बी 21 तारी बिल्डिंगवरच चढले. कुंकून गेले कुंकून नाही त्यांचे नाही. यांना जर म्हणलं ना तिकडे व्हीआयपी रस्ता आहे तिकडे जाऊ नको, मग तर डांबरावरच आंघोळ करावं लागले. म्हणले इथं मंत्र्याचे बंगले तिथं काही करू ना, मग खिचडी शिजायला गेली. मोगम कामच लय करतात. जे पाहिजे ते द्यायचंय आपल्याला. नको माय बापा शक्ती व्हायला घालायची. आता दंडात थोपटून समाजाला मिळून द्यायचा. कसं मिळत नाही तेच बघायचं. वायफाट कामात नको. जिथं आपल्या बांधवांचा फायदा नाही ते काम नाही करायचं. जिथं आपला फायदा आहे तिथं आपली शक्ती एकजूट झाली हे वायाला नाही जाऊ द्यायची. जे होईल ते होईल, परंतु नाही वायाला जाऊ द्यायची. गृहमंत्र्यांनी आता तरी खोटे गुन्हे थांबवावे. तुम्ही जितकं कराल तितकी समाजाची लाट नाराजीचे तुमच्या अंगावर यायला लागले. ते करू नका. आता समाजाची काही चूक नाही. तुमचं म्हणणं आहे 10% घ्या, मराठ्यांचं म्हणणं आहे ते टिकतच नाही. मग गुलाल उधळायचा आहे 2018 सारखा. यावेळेस समाजाने नाही उधळला, कारण त्यांना माहित होतं हे आरक्षण टिकणार नाहीये. आमचा नोकरीतला टक्का सुद्धा कमी झालाय. एक उदाहरण सांगतो, आरक्षणाचा फायदा काय मला काल माहीत झालं म्हणून सांगतो. आरक्षणात किती ताकद आहे आणि करोडो मराठा समाज रस्त्यावर का उतरला. परवा एका 6 ते 7 दिवसापूर्वी एका मुलीची नियुक्ती झाली होती. तिची रँक आली होती 21वी. तिचं नशीब इतकं चांगलं होतं, 2 दिवसानं तिला प्रमाणपत्र मिळालं. 21 रँक वरून ती डायरेक्ट 2 रँकवर आली. म्हणजे ती कुठंतरी मंडल अधिकारी किंवा 21व्या नंबरला होती त्यावेळेस मंडल अधिकारी किंवा नायब तहसीलदार झाले. ते लेकरू आरक्षणाचं प्रमाणपत्र मिळाल्यामुळे हायस्ट दर्जाचा अधिकारी बनलाय 2च दिवसात. हा न्यायाचा आणि सामाजिक लढा आपल्याला करायचा. हा लढा जिंकायचा सुद्धा. आणि तुम्ही काळजी नका करू, पठ्ठ्या आहे ना. फक्त तुम्ही एकजूट फुटून देऊ नका. त्यांनी डाव साधलाय, त्यांनी डाव साधला. कॅबिनेट बैठकीत सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करू म्हणून सांगितलं. आचारसंहितेच्या अगोदर कॅबिनेट घेतली. दोघही माझ्याशी बोलले. परळीतून जाहीर करतोय मी ते. मुख्यमंत्री पण आणि गृहमंत्री पण नाही अंमलबजावणी केली. खोटं बोलून पुन्हा डाव साधला आणि आदर्श आचारसंहिता लागली. त्यांना माहित होतं आचारसंहितेत काही करता येत नाही आणि माझ्या समाजालाही माहिती आचारसंहितेत आता काही करता येत नाही. पण तेही विसरून गेले. आदर्श आचारसंहिता संपली
ही गाठ आपल्या बरोबरच आहे. पुन्हा सुट्टी नाही, काही झालं तरी नाही. मराठ्यांचं आरक्षण ओबीसीत निघालं. आणि ज्या बांधवांची नोंद निघाली नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करू. 10 वाजल्यावर सांगा बरं का, मग मतदान का सुरू झालं मी बंद करीत नाही. 10च्या आधी 2-3 मिनिटं सांगा म्हणजे मी आखडतो. मी पालन करतो म्हणून तर आंदोलन टिकलंय. टप्पर सुद्धा आपल्या विरोधात षडयंत्र यशस्वी करायची कोणाची टेन्शन. जेवढे षडयंत्र होते सगळे मोडून काढले. मला एवढा त्रास दिला त्यांनी लांबून बरं का. जवळ यायचं काम नाही भाऊ, मी दिसायला बारीक दिसतो फक्त. आपला दान काय अवघड आहे. एकदा आपल्याकडे चर्चेला आलेला मंत्री डबल येतच नाही. आपण खरं बोलतो, समाजासाठी देह जिजावलाय, तळ हातावर मरण घेऊन चालतो दर दिवस, पण समाजाशी गद्दारी नाही करू शकत. सांगताना सांगितलं त्यांना नाही विकू शकत नाही. मायबापा हो, तुम्हालाही सांगतो, माझ्या स्वार्थासाठी मी माझ्या जातीला नाही विकू शकत. माझे लेकर सुखी होतील, पण करोडो लेकरांचं वाटोळं करून ते पाप डोक्यावर घेऊन मी रस्त्याला नाही फिरू शकत. त्यापेक्षा मला जेलमध्ये बसून सडायची वेळ आली तरी सडल, पण मराठ्यांची मरेपर्यंत गद्दारी नाही करणार हा शब्द आहे आपला तुम्हाला. काहीही झालं तरी मी हटत नाही. भयानक षडयंत्र रचले, भयानक. जे नाही ते एकदा तर माझ्यावर असं षडयंत्र रचलं होतं, तुम्हाला सांगतो. मी होतो पोषणात आणि त्यांचं डॉक्टर झालं माझ्याकडे. त्याने मला तपासलं आणि ते डॉक्टर मध्ये याला किडनीच नाही मला मी फुल टेन्शन मध्ये आलो ना. म्हणलं माझ्या बापानं मला तपासलं नाही एखाद्या बार. मग ऑपरेशन सोडलं, डॉक्टरकडे गेलो. म्हणलं मग काही तपासू नको, पहिल्या किडनी आहे बघ मला. डॉक्टरने तपासल्या, दोन्ही निघाल्या ना. मग पहिल्या काय जाणारच मग चांगलं होतं का. इतके भयानक डाव टाकते ते की काही पण. नंतर माझे 23 लोकच उचलून नेले रातचीच. त्याला वाटलं जवळची नेले बी. मी लगेच अंदाज घातला कोण कोण नेले. मला त्यातले सगळ्यांनी बरंच नावं दिसले. मला जाऊ त्यापासून 2 वर्ष आणला. मला माहित होते दुसऱ्या दिवशी घरी येणारे ते निभार होते. त्यातला एक तर तिथंच राहिला. 22च माघारी आले. एक यायनाच. म्हणलं कसं काय ना संध्याकाळ झाली तरी. तेव्हा मला मोठे PSI साहेबाला मला या सगळ्या लोकांना आणलं मोठ्या गाड्यात. मला गाडीत नाही. तुम्ही मला नेऊन सोडा मला. ते म्हणले चट जाईन कदरून. हे झोपलं बघाली तिथंच वाट्यावर. अरे ते म्हणले गिरायला बेकार दिसत, याला नेऊन सोडा गावात. म्हणजे गाडी घेतली. म्हणले बस गावात सोडा येतात. त्याचाच 50 रुपयाची भेळ खाऊन आला. त्यांचा तेव्हा डावा आपण यशस्वी राहू द्या. एकटा आमचा असा माणूस नेला. ते म्हणले जरांगे पाटील फक्त तुमचंच ऐकू शकतात, आपण काय करू DYSP साहेबांना तुम्ही दोघं मिळून समजून सांगा त्यांना. ते होतं झोपलेलं पाठ 3 वाजता. त्याला वाटलं जरांगे पाटला समजून सांगायचं म्हणल्यावर त्याची छाती फुगली. त्याला वाटलं बरं झालं मान मिळाला आपल्याला. जेव्हा गाडी शहागड करून आंबळकडे पळायला लागली, ते बी पाण्यावरच निघालं होतं तसंच. ते मला कोणकडे पळायला लागले. ते म्हणजे SP साहेबांना बोललो, अयो मला टाकलं दिसत तुम्ही मला मध्ये. मग म्हणजे काय लोक असे सुद्धा नेले. माननीय गृहमंत्र्यांना नाही शोभत. गोरगरिबांचा लेकरांचा लढा आहे साहेब. नाराजी लाठी अंगावर नका घेऊ. यांनी जर एकदा डोक्यात घेतलं ना, चांगल्याला सुधरून दिलं नाही, हा समाज खूप एकवटत नाही. एकदा जरी एकवटला ना कार्यक्रमच लावतोय दादा. तुम्ही सुद्धा लेकरं डोळ्यासमोर ठेवा. जरा राजकारण सोडून द्या. कधीच काय देणार नाही. 75 वर्षात आपल्याला असलेलं आरक्षण नाही दिलं.
हेच आरक्षण जर 75 वर्षापूर्वी दिलं असतं आज जगाच्या पाठीवर मराठा समाज हा प्रगत जात म्हणून राहिला असता. कोणाच्या उदा करता तुम्ही पण नोकरीत टक्का वाढत नाही आहेत त्यांचं सुद्धा प्रमोशन होत नाही. भानावर या नुसत्या मुलं शिकून त्यांचं वाटोळं झालंय. कोणत्या राजकारण्यांचं उदा करताय? कोणाच्या पुढं करणार? आपल्या बापजाद्याने आयुष्यभर पॉम्पलेट चिट केले त्यांच्या आयुष्यभर. आज एकही त्यातला आपल्या लेकराच्या मदतीला येत नाही एक सुद्धा. उलट विरोधात गेले. उलट मला अटक करा म्हणून मराठ्यांचेच काही आमदार मंत्री बोलायला लागले. मी काय अशी चूक केली होती? तुझी जात मोठी होणार, तुझ्या जातीतले लेकरं मोठे होणार, ती मागणी केली आणि तुम्ही अख्खं सभागृह डोक्यावर घेतलं. झालं का? लेट यायचा टाइम झाला का 9 वाजले? मला तर 9 वाजता दिवस वाटतो हातात हात द्यायचं. 9च्या पुढं माय बाबा मी हातात हात द्यायचाच बंद केला. हातात हात घेत मला म्हणतो मोबाईल कडे बघा. मग कुंकड बघतो मी. त्याने काय टाकलेले असते का? कारण मला भेट नाही ते. हातात हात घेत 7-8 फोटो मयच काढतात मलाच घोडे लावू दे. आपल्या बांधवांनी फक्त एकच काम करा. आपल्या लेकरांना पिढ्यांना पारचा भविष्याचं आरक्षण मिळवून द्या आणि व्यसनापासून लांब जा. आपली जात प्रगत झाल्याशिवाय राहणार. आपल्याला काही बदल करावे लागणार आहेत. बाकीचं मी बघतो कोणी याऊ द्या. सगळ्याला नीट करतो मी, त्याची काळजी नका करू. तुमचा फक्त पाठबळ आणि आशीर्वाद कायम ठेवा. यांच्या पुढं करायचं बंद करा. काय गरज नाही कोणाची. कोणी काय 100 रुपये तेल मीठ घेऊन आपल्याला देत नाही. आपला संसार आपल्यालाच चालवावा लागतो आणि आपले लेकर आपल्यालाच मोठे करावे लागतात. काय गरज नाहीये कोणाच्या मदतीची. आपल्या जीवावरती त्यांची दादागिरी आहे. आपल्या जीवावरती ते मोठे झालेत. आता आपले लेकर मोठे करायचं बघा. कोणाला पाय लावायचा नाही आणि कोणाचा पाय लावू नाही घ्यायचा नाही. राज्यातला सगळा समाज सध्या एकवटला. 3 वर्षाच्या लेकरापासून 90 वर्षांच्या बाबापर्यंत सगळ्यांच्या तोंडात एकजुटीची भाषा आहे. ही लहान क्रांती नाहीये. तुम्हाला आनंदगावचं उदाहरण सांगतो. तुमच्या तालुक्यात येते वडवणी माझा किती भयान दृश्य बघा. मी तिथं तारीख दिली होती मला माहितच नाही तिथं काय घडलं. त्यांनी सांगितलं तिथल्या एका मुलाचा ऍक्सिडेंट 2 दिवसापूर्वी झाला होता. अगोदरच्या दिवशी उद्या कार्यक्रम होता. तो मुलगा त्या गावकऱ्याने तसाच ठेवला. बापांनी पण सांगितलं राहू द्या गेलाय माझा, आता काय तो वापस येईल का? पण समाजाचा एवढा मोठा कार्यक्रम आहे थांबू नका. काय त्या बापानं आणि गावानं काळजावर दगड ठेवला असेल. एवढं मोठं दुःख झालेलं असताना पचवायचं कसं? समाजाची एकजूट काय असते ते सांगतोय तुम्हाला. ही साधी सोपी गोष्ट नाही. बोलणं भाषण करणं खूप सोपं आहे. आणि त्या व्यासपीठाची पायरी चढताना मला माहीत झालं त्या मुलाचे अंत्यसंस्कार केलेले नाहीत. कार्यक्रम संपल्यावर अंत्यसंस्कार करायचे. 1 मिनिटात व्यासपीठाच्या खाली उतरलं. कारण गावावर एवढं मोठं दुःख कोसळलंय आणि आपण आनंदात तिथं भाषण टोकत बसायचं. ते लेकरू त्यांचं नाही आपलं सुद्धा आहे. त्या आईबापाचं काळीज आज काय म्हणत असं. आणि आईबापाने परवानगी दिलीच कशी हे करायला? साहेब ही साधी सोपी गोष्ट नाही. एवढी मोठी एकजूट आली. समाज काही त्याग करायला तयार झाला. त्या पिंपळवंडील सुद्धा बीड तालुक्यात कार्यक्रम होता सप्ताहाचा. आणि सध्या परिस्थिती अशी लग्न जर असलं लग्न जर झालं तर लोक ताबडतोब पंक्तीत जेवायला बसतात. नसता गावाकडे निघून जाते. किंवा सप्त्यात जरी काल्याचं कीर्तन झालं की पंगत सुरू होती. मला जायला 1.5 घंटा लेट झालतो. मी काल्याचं कीर्तन संपून एकही माणूस जेवायला बसलेला नव्हता. ते म्हणले आधी कार्यक्रम करून मग जेवण करू. ही साधी सोपी क्रांती नाहीये. ही जर सरकारला कळत नसल
ही जर आक्रोशक भावना कळणार नसेल त्याला सुद्धा समाजाचा नाविलाज आहे. समाजाला सुद्धा काही मर्यादा आहे. स्वतःचे लेकर त्यासाठी आता डोळ्यासमोर ठेवा. जो आपल्यासाठी त्याच्यासाठीच इथून पुढे आपण सुद्धा नसताना नाही. मला या चर्चेत लय बंधन घातले तू, नाही तर मला लय दंगा बेकार असतो. काय असतंय, मानायला लागतं पाळायला लागतं. एकदा ही संपणारच आहे. मग माझ्या संगत गाठी आरक्षण घेतल्याशी सोडत नाही मी. किती पण येऊ द्या, त्याची काही अडचण. पण इथून या बीड पासून महाराष्ट्रात विनाकारण कुठे गुन्हे दाखल करणं चालू आहे. पुन्हा एकदा सांगतो, पालकमंत्र्या सुद्धा लक्ष पाहिजे वयाच्या. कस काय होत हे गुन्हे होते, गुन्हे दाखल होते कस काय? दोघांचं एकमत तर नाही ना, गृहमंत्र्याचं त्यांचं. आपण बळच कोणाच्या विरोधात बोलत नाही. त्यांनी एकदाच चुकले होते तर एकदाच बोललो होतो. त्यांनी हातभर पोस्टर लिहून टाकले आणि बोलायचं बंद केलं. त्यांनी हातभर पोस्टर लिहून टाकली मी समाजासाठी काय केलं. म्हणलं जाऊ द्या, चांगला माणूस दिसतोय. आता एवढे मोठे गुन्हे व्हायला लागले, पालकत्व तुमच्याकडे, आम्हाला तुम्हालाच भांडावं लागणार आहे. ज्याच्याकडे पालकत्व त्याच्याशीच भांडावं लागतं, त्याच्याकडेच नाराज व्यक्त करावं लागतं. तुमचं काम आहे. जाणून बुजून असं का होतं या विषयावर गृहमंत्र्यांचा फोन आला म्हणून मी त्यांच्याशी बोललो. गृहमंत्री मोठे का एसपी मोठे? ते म्हणले मी नाही सांगितलं. एसपी साहेबाला काय स्वप्न पडलं का बळच गुन्हे दाखल करायला? तुम्ही सांगायचं अगोदरच. नांदेडचे एसपी माझ्या घराला जाऊन नोटीस चिठ्ठी देत. बळच अंगावर घ्यायचे त्यांना काय गरज आहे का? गृहमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय दुसऱ्या दिवशी सकाळी काढायला लावली मुख्यमंत्र्यांनी. ते म्हणले त्याच्या दाराची काढा. मला राम द्या चिटका कवर, घर बी मग चांगला दिसायला लागलं. कारण चौकोन चिटकेल्यामुळे फारशा बसल्यात का कागद चिटकेलेत मिळा लागा नाही. मग घराला डेंजर आहे. मला यासाठीच लावली त्यांनी, माहित झाली तुम्हाला. मला यासाठीच लावली त्यांनी. यासाठी कोणाला असती? ज्याने 1000-1500 पूर्ण केले त्याच्यासाठी. ज्याने हजारो कोटी रुपये भ्रष्टाचार केला त्याला. एखादा मोठं हत्याकांड आहे त्याला. एखाद्या मोठ्या गोष्टीचा उलगडा होत नाही त्यासाठी. माझ्याजवळ आहे काय? महाजर पाकिट चोराने आणलं ते 2 दिवस भाकर खात नाही. माझ्याजवळ आहे काय? सगळ्यात बेकार गिरायक लागलं म्हणतो आज ते चोर सुद्धा. माझ्या घरावर 1300 मिठाचे पत्रे काढून टाकतो तो घरावर नेऊन. ते भंगारा सुद्धा ऐकत नाही. तुम्ही मला नका घाबरू. तुम्ही उगाच माया नादी लागले. चुकीच्या माणसाला खेळलात तुम्ही. मी इमानदारी ऐकू शकत नाही. माझ्या समाजाला मी दैवत मानतोय, मायबाप मानतोय. मी नाही हटू शकत. सगळे खिलाफ झालेत माझ्या. सगळे विरोधी पक्षासहित सत्ताधारी सुद्धा पुरेचे पुरे एकूण झाले. तरी मी हटत नाही. मायबापावर तुम्हाला फक्त हात जोडून माझी एकच विनंती, तुम्ही फक्त एकजूट फुटून देऊ नका. आणि तुमची तर परळीकरांची खरंच कमाल करावं लागणार बाबा. महाराष्ट्रात चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघतोय. एवढ्या विराट रूपात तुम्ही जमलात म्हणजे बाकीच्या सुद्धा आता फक्त तुम्ही एकजूट फुटू देऊ नका. बाकीचं मी सगळं बघणार. त्याच्यासाठी 24 तारखेला बैठक लावली आंतरवालीला. आपण सगळ्यांना आंतरवालीला या. त्या दिवशी सण आहे होळीचा. असू द्या, आपण तिकडे यायचं. कवर कोरड्यान भजे खाता. लेकरांचं वाटोळं व्हायला लागलं आपल्या. सगळ्यांनी एक जीवाने यायचंय. अंतिम निर्णय समाजानं बाहेर काढायचा ठरवलाय. त्या दिवशी काय भूमिका घ्यायची ती सगळे समक्ष समोर घेणार आहेत काय. आणि आपली 900 करोड ते सुद्धा 6 करोड मराठ्यांची सभा होणार आहे आत्ताच लवकर.
आपल्याला फक्त 2000 एकर कमी पडले पार्किंगसाठी. बाकी सगळं गोळा झालंय. आणि तुम्हाला ते दुसरं लफडं कोणी सांगितलं रे फॉर्म भरायचं म्हणते तर काय डोक्याला ताण करून ठेवला तुम्ही माया. तो निर्णय नाही बरं का नाही त्यात माया ढकलून ती समाजाचा निर्णय. आता एका जिल्ह्यातून तुम्ही 10,000 आणि 20,000 फॉर्म भरायचं म्हणता. तुम्हाला चिन्ह काय द्यायचं रे? कांदा बटाटू टमाटू गोटे गाठी त्यांचं सापडन का तुमच्यामध्ये? आणि एखाद्याचा जर नातू उभा राहिला आणि सकाळीच बाबा म्हणले मा नातू आता खासदारच होईल आणि बाबा जर सकाळीच नंबर लागला आणि बाबाला दिसतच नाही आणि बाबा जर 3 वर्षावर चिन्हच नाही सापडत बाकी त्यांना मतदान करायचं रे? या परळी शहरातून महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज बांधवांना जाहीरपणानं आवाहन करून सांगतो यावेळेस 100% मतदान करा. 100%. कारण ही निवडणूक आयोगच म्हणते 100% करा मग मी म्हणतो 100% करा. मी काय वेगळं सांगायलो काही मी तेच सांगायचं पण यावेळेस समाजाने 100% करायचं म्हणजे करायचं. 100%. आपल्याला धोका करणाराच आत्ताच नाही बोलत होते 24 ला. आपल्या लेकराच्या अन्नात विष घालायला निघाले ना मग 24 ला बघू. आता 24 तारखेला बैठक आता यांना काय झालंय यांना आपल्या समाजाची भीतीच वाटणार. बाकीचे जे भीती वाटते शिक्का मारतात म्हणून. मराठ्यांचा शिक्का काय असतो ना 24 तारखेला बैठकीला होणच जाऊ द्या एकदा. आपल्या लेकराचं कसं कल्याण होत नाही तेच बघू. मी बळच सांगतो तुम्हाला बळच कोणाला बोलत नाही. गृहमंत्री साहेबाला बळच बोललो का मी 2-6 महिन्यात? खरं सांगा. मग आता कुणी अंगावर बळच येत नाही तुम्ही बळच बोला म्हणून काय उपयोग का? अंगावर येऊ द्या पठ्ठा आहे ना काय छाटायची गरज नाही पण बळच नाही त्याला माणुसकी नाही म्हणा. आपल्याला माणूस इतका धर्म पण निभवायचा आहे आणि कायद्याच्या चौकटीत पण राहायचं. ते बोलले म्हणून मी बोललो. मी काय चूक बोललो? ते म्हणले काय कोण म्हणला मग तुम्ही म्हणले होते म्हणून आम्ही म्हणलो. पालक होतं जनतेनं तुमच्याकडे दिलं राज्याचं. राजगादीवर त्यांनी तुम्हाला बसवलंय. तुमची जबाबदारी आहे कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी अधिसूचना राजपत्रित तुम्ही काढली. राजपत्रित अधिसूचना जर तुम्ही काढली तर राज्यपाल पद अस्तित्वात आहे. विधानसभा आणि विधान परिषद अस्तित्वात आहे. जिल्ह्यात पालकमंत्री पद अस्तित्वात आहे. मग का सगळ्या स्वारींची अंमलबजावणी नाही केली? अधिसूचना तुम्ही काढली. अंमलबजावणी करणं जबाबदारी तुमची आमची नाही. जी व्याख्या दिली अधिसूचनेची सगळ्या सोयऱ्यांची ती सुद्धा आमच्या व्याख्याप्रमाणेच व्हायला पाहिजे. ती टिकवण्याची जबाबदारी स्वतः सरकारची. विशेष अधिवेशन 20 तारखेला 15 तारखेच्या ऐवजी 20 तारखेला बोलावलं आणि तिथं हे डाव साधला. महाराष्ट्र सगळा डोळे लावून बसला होता की आता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होणार आहे. पण तिथं सुद्धा गणित कावा केला गेला. तिथंही डाव टाकला. न टिकणारं 10% आरक्षण दिलं आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पाठीमागे ठेवली. हिंदू कोड बिल मध्ये सगळे सोयरे शब्द बसतोय ते आरक्षण टिकतंय तरीही नाही दिलं. त्यांनी 10% दिलं ते टिकतच नाही. या परळी नगरीतून मी जाहीरपणानं सांगतोय तुमच्या शिक्षणाचा लॉस करून घेऊ नका विद्यार्थ्यांना. तुम्हाला जर वाटत असेल ते घ्यावं तर तुम्ही घ्या पण ते आम्ही स्वीकारलेलं नाही. फक्त तुमचं भरतीमध्ये त्याच्यात वाटोळ होऊ नये एवढी आमची भावना आहे. कारण त्या 10% आरक्षण दिलं त्याच दिवशी ईडब्ल्यूएस सुद्धा रद्द केलं गेलं आणि हे 10% आता वापरता येत नाही.
काही पोरांचं म्हणणं आहे या 10% सुद्धा उपयोग आम्हाला नोकरी भरतीत होत नाही, मग दोनही बाजूने आम्हालाच काय घेरलं. त्यांचं म्हणणं होतं हे 10% घ्या, पण गृहमंत्र्यांचं म्हणणं आहे 10% आरक्षण दिल्यामुळं मराठा समाज खुश आहे. 10% आरक्षण ते टिकणारच नाही, ती मागणी आमची नाहीच आहे. मी या परळी नगरीतल्या सगळ्या बांधवांना प्रामाणिकपणे विचारतोय, 10% दिलेलं आरक्षण टिकणार नाहीये, ते दिल्यामुळे तुम्ही खुश आहेत का? मग गृहमंत्री कसं काय म्हणतात मराठा समाज खुश आहे? ते मायाकुणी तुमच्या भोवती ते 4-5 जण हिंडतेत त्यांच्यामुळे म्हणतात काय समाज आहे? ते म्हणजे समाज नाही. तुमच्या भोवती हिंडून आमच्या विरोधात आवाज उठवणाऱ्याची यावेळेस बघा दशा कशी होती. आता समाजानं आमच्या मोठं करायचं आणि आमच्याच लेकराच्या आरक्षणाच्या विरोधात तुम्ही आवाज उठवायचा, तेही तुम्ही आमच्या समाजाचा असताना या समाजानं तुम्हाला मोठं केलं, त्या समाजाच्या पाठीत लाथ घालण्याचं काम तुम्ही करायला लागले, आमच्या लेकराच्या अन्नात विष घालायचं काम तुम्ही करायला लागले. तुमचेही लेकर ते आरक्षण घेणार आहेत, गोरगरिबांचेही घेणार आहेत. मी बोललो पक्षाला राग आला, आपल्या समाजाच्या नेत्याला आणि मंत्र्यांना, वा जातीला बाप मारायचं तर तुम्ही पक्षाला बाप मारायला लागले आणि मोठं मात्र आम्ही करायचं आणि आवाजावर बोललं पाहिजे. तसं वागावं लागतं, मग सन्मान समोरून मिळत असतो. फुकट सन्मान द्यायला आम्ही मोकळे नाही. कुठली भाषा कुणाला शिकवायची? छत्रपतींचे विचार आम्हाला शिकवायचे आणि तुम्ही मात्र गोरगरिबांच्या लेकराच्या अंगात माती घालायची. ही कोणची भावना आहे तुमची? 10% मान्य नसूनही ते दिलं, सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी मागे ठेवली. हैदराबादचं गॅजेट मागे घेतला म्हणून सांगितलं. परवा मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं राज्यातले सगळे गुन्हे मागे घेतले आणि मग दारादारी घेऊन झाली. काल पण मला कळालं बीडमध्ये कुठेतरी गेले होते. जालन्याच्या लोकांचा बीडला काय संबंध आहे? तिकडच्याला नोटीसा पाठवते इकडे या म्हणून. इकडं काय आली तो आमचा काय संबंध? कुणी सांगितलं? ते म्हणते वरून आहे. वरून कुठून आहे? वरचा मला रोज संध्याकाळी फोन करतो 3 वाजता. त्याने आता अशोक चव्हाण साहेबच पाठवलं होते, बघितले तुम्ही टीव्हीला. मला आता काय आले तुम्ही आचारसंहिता लागल्या काडी लावायला आमची, आता काय उपयोग आहे? पण त्यांना लय बोललो नाही, कारण खरं सांगतो कमवून बोललो नाही. ते म्हणले मी समाज म्हणून आलो. म्हणलं मग तुम्हाला बोलून काय उपयोग आहे? तेव्हा सरकार म्हणून येईल तेव्हा नीट बोललात हाय. आता आचारसंहिता त्याच्यामुळे नाही बोलत. तुम्ही काळजीच करू नका, तुमच्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय हा तुमचा मुलगा मनोज जारंगे हटतच नाही. यांनी माझ्या विरुद्ध SIT नेमली. माझा शब्द आज तुम्हाला जेलमध्ये जरी सोडलो तरी तुमच्या लेकराशी मरेपर्यंत मी गद्दारी करणार नाही, मरेपर्यंत. यांना काय नियमाच्या नियम आणि हे मला अटक करायचं म्हणजे मला अटक करणं एवढं सोपं आहे का? या आग्यावर हे नुसते गाडीला आडे जरी झोपले तरी 1.5 वर्ष लागेल तुम्हाला यांना उठलायला. मला पाहून येतो मधी कसले स्वप्न बघते मी नाही. किती वाजले? 10:30. कशामुळे पाळतो ते बी सांगतो. आपलं राज्य कायद्याचं आहे आणि आपण ते पाळलं पाहिजे. राज्य आपले, गाव आपले, तालुके आपले, यांची फडफड थोडे दिवस राहिली. आता यांची फडफड आत्ता बंद होणार. यांच्यावर कोणता समाज असा नाही की ते नाराज नाही. पुरेचे पुरे तरायला लागलेले सध्या सगळे, पण त्यांना ते कळना, ते त्यांच्याच मस्तीत पदाच्या आणि त्याच्या.
त्यांच्या लक्षातच नाही इकडे लाट प्रचंड मोठी उसळली. ह्यो समाज काय नजर पुरत नाही. ही सोपी गोष्ट नाही. विराट रूप ही संवाद बैठक आहे, सभा नाही. तरी सभेपेक्षा प्रचंड मोठी झाली. आणि तुम्हाला जर सभा सांगितल्याची तर तुम्हाला काय 150 करायला लागत होतं का कोण? हे तरी सरकारनं आता तरी समजून घेतलं पाहिजे काय होऊ शकतं. तुम्ही काळजी करू नका. मी आजारी जरी असलो तरी हटत नाही. आजारीपणावर माझ्या लक्षात आलं मी माझं कुटुंब बाजूला सारून या समाजाला मायबाप मानलेले. 7 महिने झाला आणखी घराला शिवलो नाही. आणि तुम्हाला न्याय देश तर शिवणार बी नाही, त्याची काळजी करू नका. मला परवा माहीत झालं माझी मुलगी ऍडमिट आहे संभाजीनगरला म्हणून. माझी पाठ थोपटून नाही घेत तुम्हाला सांगून. मला दुसऱ्याने सांगितलं की तुमची मुलगी 3 दिवसापासून ऍडमिट आहे हॉस्पिटल. आणि मी संभाजीनगरच्या दौऱ्यावर होतो. त्याच हॉस्पिटलच्या जवळून आम्ही गेलो. समाजाला डावलून मी नाही गेलो तिकडे, कारण माझा समाज रस्त्यावरती उभा होता, वाट बघत होता. मी अगोदर समाजाला भेटलो. नंतर दुसऱ्या दिवशी रात्री त्यांना जाऊन भेटलो. ती झोपल्यावर, पोरगी झोपल्यावर उठून आलो. कारण मला भेटून मला परळीच्या उद्या दौऱ्यावर जायचंय, मला अंतरवली जाणं गरजेचं आहे एवढं म्हणलं तर रडायला लागलं. म्हणून मी तिला झोपू दिलं, निघून आलो. आज परत दुपारी कळालं वीर हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा मला फोन आला होता बीडच्या, तुमची आई सुद्धा 2-4 दिवसापासून ऍडमिट. आजही माझं जाणं होत नाही. उद्या जाईल असं वाटतोय बेटा. मला तुम्हाला एवढंच याच्यातून सांगायचं, तुम्ही सुद्धा हटू नका. आपल्याला आपले करोडो लेकरं मोठे करायचे. जीव गेला तरी मी नाही माझा आता. तुम्ही एकजूट फुटून देऊ नका. आपल्या लेकरांचं कल्याण होईल. एकदा जर पिढ्यांना पारचं त्यांना आरक्षण मिळालं ना, आपल्याला कोणापुढेच हात पसरायची गरज नाही लागणार. आपलेच लेकरं अधिकारी बनतील. कोणत्या नेत्यापुढे तुम्हाला हात पसरायची गरज नाही लागणार. लढू लागा, संघर्ष करू लागा. त्रास होईल होऊ द्या. आपण काय खुन नाही केले. जाणून बुजून गृहमंत्री खोटे गुन्हे दाखल करायला लावतात. इथल्या पोलिसांचा काय दोष नाही महाराष्ट्रभरातला. मी जाहीरपणानं बोलतो ह्या गोष्टी. इथला दोष असतो तर डायरेक्ट म्हणला लागतो यांचा दोषी. हे सगळे कारण आम्ही गृहमंत्र्यांचे. आपण खुन केलेले नाहीत, काळजी करू नका. काय भ्यायची गरज नाही. केले खोटे गुन्हे दाखल, सहन करू. आपले लेकरं मोठी होते. आपण भोगू, पण पुढची पिढी आपली शांती साथ सावलीत राहील. आपल्याला सहन करावंच लागणार आहे. तुमच्या शहरातले बोर्ड बी काढले होते म्हणून कळलं मला. काय बोर्डवर काही लिहिलं होतं काय दगड हाणाहाणी करा म्हणून? काय काढायची गरज होती? त्या बोर्डाने काय केलं तुमचं? त्याच्यावर काय पक्षाचं चिन्ह आहे का? त्याच्यावर काय आहे? आता माया फोटोचं जर तुम्हाला एवढं भेवे, तर फोटोमुळे जर तुम्ही बोर्ड काढत असले तर मी बी हटत नाही, मग समाज बी हटत नाही. बघा तुम्ही पुढे काय होतं. केलंय काय तुम्ही? विनाकारण वातावरण नाराजीत रूपांतर करायला लागला. विनाकारण. आज मान्य न्यायालयाने काय सांगितलंय ते तरी सरकारनं समजून घ्या. मी उपोषणला बसलो त्यावेळेस उपोषण मोडायची तयारी. मान्य न्यायालयाने सांगितलं तुम्ही हात बिलवू शकत नाहीत म्हणे त्या मंडपाला पण आणि उपोषणाला. आता फक्त तुम्ही म्हणतात तसंच मी बी म्हणतोय. बोलू का? 1 मिनिट ऐकताय? रातभर बोला मग कर कार्यक्रम. अरे मला माझी दशा काय आहे ना मला माहिती. मला चालता सुद्धा येत नाही उपोषणात. माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही मायबाप व्हायला, तरी मी मागे सरकत नाही. माझे काय हाल होतेत नाही फक्त माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती. पण मी माझ्या समाजासाठी नाही हटत. मला माहिती एक जीव गेला तरी चालन, पण करोडो लेकरांचे जीव सुखी झाले पाहिजेत यासाठी संघर्ष करायचा. ज्याला अंगावर यायचं त्याला येऊ द्या. त्यांनी खूप षडयंत्र रचलेत माझ्यावरती. आता तर नवीनच षडयंत्र आणले. मला पाठीमागे 1 महिन्यापूर्वी प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं, हे जर ऐकत नाही ना म्हणजे मी, तर सरकार सलाईनच्या माध्यमातून सलाईनमधून मला विषबाधा करणार. त्यांना ती डाव माहीत झालं ते बंद केलं.
त्याच्या अगोदर मुंबईला जाताना त्यांनी ट्रॅप रचला होता माझ्यावरती 16-17 जणांच्या माध्यमातून. मला मंत्री आणि आमदार सहित माहीत झाले याच्या मागे कोण आहे ते निवड केले, याला माहीत झालं. मला माहीत कमून होतं माहिती आहे तुम्हाला. आणि मग बी त्यांना कमून माहित होतं ते बी सांगतो. मग बहुतेक 2-4 जण त्यांनी फोडले अंदाज दिसतोय, कारण मी काही इकडे केलं की त्यांना कसं का माहिती. याचा अर्थ फोडले. साहेब तुम्ही पैसे देऊन किंवा आम्हीच दाखवून फोडले असतील, पण तुमच्या आसपासचे मी फक्त इमानदारीवर फोडून ठेवले. तुम्ही तिथं काय डाव रस्ताय ते लगेच मला माहित होतं. तो सांगताना सांगतो मला पाटील मी त्यांना दैवत म्हणतो, त्यांच्यापेक्षा मला मोठं कुणी नाही. पण मग जाग जागी झाली. इतके वाईट शब्द बोलले 2-3. असा असा त्यांनी डाव रचलाय, तुम्ही बघा त्याच्यावर काय करायचं. मी दुसऱ्या दिवशी सकाळी वाज येतो लगेच. त्यांना एकच टेन्शन आहे तर आपल्यात कोण आहे. सगळ्याला बेजार आपण केलंय आणि याला आपलं माहित कसं काय होतं. इमानदारी ती निष्ठेत एवढी ताकद आहे, तिला कोणीच रोखू शकत नाही, कोणीच. आता नवीन डाव आणलाय. प्रकाश आंबेडकर साहेबांनी 5-6 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय काहीतरी मग व्हिडिओ बनवणार होती आणि रेकॉर्डिंग व्हायरल करणार होती. ते नाही का याचा मुंडका त्याला चिटकून त्याचं मुंडका याला चिटकून काय म्हणतात त्याला, इंग्लिशचं मग जमत नाही, हिंदीचं मग जमत नाही, तसं ते करून टाकणार आहे आणि मला बदनाम करणार आहे. का मी त्यांचं ऐकत नाही, मी त्यांना फुटत नाही, मॅनेज होत नाही म्हणून याला संपून टाका, बदनामी करू. साहेब पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही व्हिडिओच नाही, रेकॉर्डिंग नाही, तुम्हाला काय टाका. मराठ्यांपासून मी लांब जात बी नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला सोडी सुद्धा. कारण तुम्ही कसले प्रयोग केले तरी यशस्वी नाही होऊ देणार, नाही होऊ देणार म्हणजे नाही. त्यांचं म्हणणं आहे माय बापा हो, सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला मी काटा आहे. जोपर्यंत समाजाकडे इमानदारीने निष्ठेनं काम करीन तोपर्यंत एकदा आरक्षण द्यावं लागत, नसता आपलं उलट पालट झाल्याशिवाय राहणार. मी काय चूक करतोय, इमानदारी माझी काय चूक आहे. समाजासाठी जीवाची बाजी लावून लढतो, सगळं कुटुंब बाजूला सारलं आणि तुम्हाला मायबाप आणि दैवत मानलं, ही चूक आहे माझी. माझ्या समाजाने मला काही कमी नाही पडू दिलं. माझ्या समाजाचा मला मनापासून गर्व आहे आणि स्वाभिमान सुद्धा आहे की माझ्या आई बापाची तुम्ही मला आठवण सुद्धा नाही होऊ दिली, की माया माझ्यावरती तुम्ही केली. तुमच्याशी गद्दारी नाही करू शकत नाही. मला कशाची गरज नाही, ना त्यांच्या पैशाची गरज आहे ना पदाची गरज आहे. कारण माझ्यासाठी हे सगळ्यात मोठं पद आणि संपत्ती, सगळ्यात मोठी हे वैभव माझ्या नशिबात आलं, हे कोणाच्या नशिबात नाही आहे. असं एकच सभा नाही की तिला 4-5 लाख लोक नाहीत पाठीमागं झालेले, एकही सभा नाही की तिला 2 लाख माता मावल्या नाहीये. आज सगळा समाज एका बाजूला झालाय. यांच्याशी गद्दारी मी नाही करू शकत. लेकरं बाळा घेऊन रस्त्यावरती आल्यात, स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून वयोवृद्ध माणसं सुद्धा रस्त्यावरती आल्यात. यांच्याशी गद्दारी करणारी पैदास माझी नाहीये. तुमच्याशी मरेपर्यंत मी गद्दारी नाही करू शकत. काय होईल ते होऊ द्या. 24 तारखेला समाजाचा निर्णय फायनल होणार आहे. मराठा समाजाला काय मिळालंय, काय मिळालं नाही, कुठं कुठं दगे फटके झाले आणि 900 करोड होणारी सभा कुठं घ्यायची, या सगळ्या विषयावर आपल्याला 10% किती तोटे आहेत किंवा किती फायदे आहेत, सरकारनं कशी कशी फसवणूक केली, अंमलबजावणी काय केली नाही, पुढं काय करायचं, ही दिशा ठरवण्यासाठी एकानं पण घरी थांबू नका. सगळ्याचे सगळ्या अंतरवालीकडे या. कालपासूनच तिथं भव्य मंडप उभारणीचं काम समाजानं सुरू केलंय. समाज कमी नाही पडत कुठं. समाजाने पुरी शक्तीपणाला लावलेला आता आणि आपण दंड थोपटून तयार राहा. आपल्या लेकराला आपल्याला न्याय द्यायचा आहे म्हणजे द्यायचा आहे. काही झालं तर हरकत नाही. आपण आज हे विराट रूप वैद्यनाथाच्या नगरीत दाखवलंय. या वैद्यनाथाच्या नगरीतून राज्यातल्या सरकारला पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा आमच्याशी खेटायचं काम करू नका. खोटे गुन्हे बंद करा. आणि मराठा समाजाची जी मागणी होती ती तर तुम्ही आता दिलीच नाही. ती का दिली नाही आणि कोणी मिळू दिली नाही, कालच्या कॅबिनेट बैठकीत कोण आडवा पडला तेही समाजाला कळू द्या. आणि कोणत्याच नेत्यानं आमच्यासाठी काही केलं नाहीये. त्यामुळे तुम्ही कोणाच्या पुढं करायची गरज नाही. तुमची शक्ती इतकी मोठी आहे की चांगले चांगले भुई सपाट होऊन जाते, एवढी शक्ती समाजाची.
तुम्हाला जाता जाता माझी एक विनंती आहे, एकजूट राहा, एकजूट फुटून देऊ नका. आरक्षणाचा गुलाल तुमच्या लेकराच्या डोक्यावर टाकल्याशिवाय मी हटत नाही. काय संकट आहे ते येऊ द्या, मरायची वेळ आली तरी मरण पत्करायला तयार आहे. तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका. माझा शब्द आहे तुम्हाला जाता जाता, माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण ओबीसीतून देऊ, गुलाल टाकल्याशिवाय एक येंचाही माग आटणार नाही, शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.